नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 20 मार्च सकाळचे 9:15 वाजलेत आणि आता आपण पाहूयात की संपूर्ण आठवड्याभरामध्ये राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या आसपास जे काही सिस्टीम आहे ती आज डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतरित झालेलं, म्हणजे याची तीव्रता काहीशी वाढलेली आहे. आणि ही जी काही सिस्टीम आहे अशीच थोडीशी उत्तरेकडे सरकत उद्या सकाळपर्यंत हे डीप डिप्रेशन उद्या सायंकाळपर्यंत चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ बनल्यानंतर याला आसानी हे नाव असेल आणि हे जे नाव आहे ते श्रीलंका देशाने सुचवलेलं आहे. इथून पुढे हे असंच उत्तरेकडे मार्गक्रमण करत जाईल आणि 22 तारखेला पण चक्रीवादळ 22 तारखेच्या सायंकाळी याची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे आणि हे डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल आणि हे म्यानमारच्या दिशेने सरकत आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे डिप्रेशन आणि त्याच्या अवतीभोवती हे ढगांचा खूप मोठा समूह दिसेल. इकडे हिमालयाच्या आसपासच्या भागांमध्ये एक पश्चिमी आवर्त आहे, खूप शक्तिशाली नाही मात्र त्याचा काहीसा प्रभाव हा हिमालयावरती दिसतोय. आणि महाराष्ट्रात विदर्भापासून दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, केरळपर्यंत एक हवेची द्रोणीय स्थिती पाहायला मिळते. बंगालच्या उपसागराकडून जरी आपल्याला बाष्प येत नसलं तरी अरबी समुद्रामध्ये काही प्रमाणात बाष्प खेचलं जात आहे आणि हवेची द्रोणीय स्थिती असल्यामुळे या ठिकाणी ढगांची काहीशी उंची वाढते आणि आजही राज्यात दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाची शक्यता त्यामुळे बनते. कालही कोल्हापूर, सांगली आणि नंतर रात्री उशिरा सिंधुदुर्गाकडे सुद्धा काही चांगल्या अशा पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. आणि आजचा जर आपण विचार केला तर सध्या तरी आपल्याला ढग दिसतील संपूर्ण कोकण किनारपट्टीचा भाग, खास करून रत्नागिरी, रायगडमध्ये जास्त ढगाळलेलं वातावरण आहे. त्यानंतर ठाणे, पालघर, मुंबईकडे काही प्रमाणात आंशिक ढग आहेत आणि इकडे सिंधुदुर्गाकडे सुद्धा आंशिक ढगाळाचं वातावरण किंवा गोव्याकडे सुद्धा काहीसं ढगाळलेलं वातावरण. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगरचा भाग या ठिकाणी सुद्धा ढग आहेत आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा काही प्रमाणात ढग आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबारकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे. वर्ध्याकडे ढग आहेत किंवा इकडे गोंदिया, गडचिरोलीकडे ढग आहेत. मात्र पावसाची शक्यता जर आपण पाहिली तर पाऊस हा आज जो पडणार आहे तो काही ठराविक भागांकरताच आहे. खास करून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगावच्या आसपासच्या भागांमध्ये विजांसहित तीव्र एका दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. बाकी रत्नागिरी, सातारा, सांगलीचा थोडासा भाग किंवा इकडे सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी तुरळक एका दुसऱ्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळू शकतात किंवा थोडाफार विजांचा कडकडाट एका दुसऱ्या ठिकाणी झाला तर होईल. पण असं नाही की सगळीकडेच पाऊस होणार, क्वचितच काही ठिकाणी पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गाकडे अरबी समुद्राकडून बऱ्यापैकी जास्त असं ढग वाहत जातील आणि त्यामुळे ढगाळ असं वातावरण बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळेल. तर तसेच येणाऱ्या दिवसाचं जर पाहिलं, साप्ताहिक अंदाज जर पाहिला तर काय झालेलं आहे की वाऱ्यांची थोडीफार दिशा बदलत आहे, त्यामुळे 1-2 दिवस राज्यातील तापमानात घट होईल. खास करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी तापमानात खूप मोठी घट पाहायला मिळू शकते किंवा इकडे कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे सुद्धा घट बऱ्यापैकी चांगली पाहायला मिळेल. पुणेच्या ठिकाणी सुद्धा किंवा ठाणे, पालघरकडे सुद्धा तापमानात काही प्रमाणात घट पाहायला मिळेल. नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये थोड्याच प्रमाणात घट होईल. काही प्रमाणात उष्णता ही अधिक पाहायलाच मिळेल. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्राचे राहिलेले भाग या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात घट आणि विदर्भाकडे सुद्धा 1-2 दिवस काही प्रमाणात घट पाहायला मिळेल. जसं आपण पुढे जाऊ तसं पुन्हा एकदा विदर्भामध्ये तापमान वाढत जाईल. 1-2 दिवसानंतर विदर्भ पुन्हा एकदा 40 अंश सेल्सिअस किंवा 40 अंश सेल्सिअसच्या वरती तापमान पाहायला मिळेल. काही ठिकाणी 42 अंश सेल्सिअसच्या सुद्धा वरती तापमान या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. तसं आपण पुढे जाऊ आठवड्यामध्ये तसं. बाकी कोकण किनारपट्टीला तापमान जास्त वाढताना दिसत नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी चांगलं असं बऱ्यापैकी तापमान हे सर्वसामान्यांच्या आसपास जाईल. मुंबई, पालघर, ठाणे ह्याच्या ठिकाणी थोडंसं अंतर्गत भागात जसं जाईल तसं काही प्रमाणात आठवड्याच्या शेवटी तापमान वाढू शकतं किंवा सर्वसाधारणच तापमान जाईल. मराठवाडासुद्धा हळूहळू तापमान वाढेल, 1-2 दिवस कमी होईल आणि तिथून पुढे पुन्हा एकदा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल. मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा काही वेळासाठी 36 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल. हे झालं तापमानाच्या बाबतीत. पावसाची जर आपण शक्यता पाहिली तर या आठवड्यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली याच्या आसपासच्या भागांमध्ये या आठवड्यातसुद्धा आपल्याला ढग पाहायला मिळतील. आणि या आठवड्यामध्ये आता आज तर पाऊस आहेच, पण उद्या थोडासा कमी होईल, उद्या परवा थोडी शक्यता कमी होईल, तसं ढग राहतीलच. आणि पुन्हा एकदा त्यानंतर
23, 24, 25 तारखेच्या आसपास या ठिकाणी पावसाची शक्यता वाढेल आणि बऱ्यापैकी भागांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहेच. इकडे अशीच अधूनमधून पाऊस शक्यता ही भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या आसपासच्या भागांमध्ये ढग राहतील आणि क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी एक दुसऱ्या दिवशी पाऊस झाला तर होईल. खूप जास्त शक्यता या ठिकाणी नाही. बाकी राज्यामध्ये सोलापूर, लातूर, नांदेड या ठिकाणी ढगच राहतील. जास्त पावसाची शक्यता नाही किंवा इतर ठिकाणीसुद्धा थोडंफार ढगाळ वातावरण होईल. मात्र पावसाची शक्यता इतर जिल्ह्यांमध्ये सध्या तरी दिसत नाही. काय बदल असेल, काय अपडेट असेल तर नक्कीच कळवण्यात येईल. कृषी पीक सल्ला पाहिला तर जर आता तुमचे थोडेफार रब्बी हंगामातील पिकांची काढणी राहिली असेल तर लवकरात लवकर उरकून घ्या. उन्हामध्ये वाळवा आणि धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवा. तसंच आता पुन्हा एकदा तापमान वाढलं तर पिकांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्या. बागांमध्ये जर असेल बाष्पीभवन वेग कमी करायचा असेल तर झाडाच्या बुंध्यापाशी इतर झाडांचा पालापाचोळा वापरून आच्छादन करा, ज्यामुळे जे काही बाष्पीभवन ते कमी होईल आणि पाण्याची जी काही कमतरता आहे ती पिकाला कमी होईल. आणि विजा काढत असताना सुरक्षित ठिकाणी स्वतः जा आणि आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा. सध्याच्या या साप्ताहिक हवामानांतच कृषी पीक सल्ल्यामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा.